एकदा कोल्ह्याला खूप भूक लागली म्हणून तो गावात गेला. तिथे गावातली कुत्रे त्याचा पाठलाग करू लागले. स्वतःला वाचवण्यासाठी तो एका धोब्याच्या घरात शिरला. तिथे त्याला एक पिंप दिसला. त्या पिंपात तो लपून बसला. या पिंपात धोब्याने नीळ टाकली होती. थोड्या वेळाने कोल्हा त्या पिंपातून बाहेर आला आणि त्याने थेट जंगलाचा रस्ता पकडला. जंगलातले सगळे प्राणी त्याचा निळा रंग पाहून घाबरू लागले. तेव्हा कोल्हा मोठ्या हुशारीने सगळ्या प्राण्यांना म्हणाला, मला ब्रह्मदेवाने तुमच्या रक्षणासाठी पाठवले आहे. ही गोष्ट सगळ्या प्राण्यांनी मान्य सुद्धा केली. मग काय, कोल्होबाने सिंहाला प्रधानपद दिलं, वाघाला पहारा करण्याचं काम दिलं आणि लांडग्याला द्वारपाल म्हणून नेमलं आणि सगळ्या कोल्ह्यांना जंगलाबाहेर हाकलून दिलं. वाघ, सिंह या निळ्या कोल्ह्यासाठी निरनिराळे प्राणी शिकार करून आणू लागले. बाहेर गेलेल्या सगळ्या कोल्ह्यांनी आता त्याला धडा शिकवायचा ठरवलं. एके दिवशी अचानक सगळे कोल्हे कोल्हेकुई करू लागले आणि त्यांच्या सोबत सहजगत्या निळ्या कोल्हाही ओरडू लागला. तेव्हा सगळ्या प्राण्यांना समजलं की आपण ज्याला राजा मानतोय तो एक शूद्र कोल्हा आहे. आता कोल्होबाला पळायची सुद्धा संधी मिळाली नाही. काही क्षणात सिंह आणि वाघाने त्याचा फडशा पाडला.